आई, काय अगं मिळालं का ग? हात दुखतोय का तुझा सांग. हो. नाही ग, अगं पण मी काय म्हणते ते पुस्तक हॉस्पिटलमध्ये तर नसेल ना? गर्भसंस्कारांवरचं पुस्तक यांनी आणलं होतं, कळलं का? हा. ते मी वाचलं होतं. माझ्या दोन्ही सुनांच्या बाळणपणाच्या वेळी त्यांनाही वाचायला दिलं होतं आई ग. आता मोनिकाला खरं तर संस्कारांवरच पुस्तक द्यायला. काय म्हणाले? कुठल्या संस्काराचं? काही नाही. तुला काय वाटलं मी म्हातारी आहे तर माझे कानही गेलेत? सगळं व्यवस्थित ऐकायला येतं मला. सांग. अगं मला एवढंच म्हणायचंय की ही एवढी सगळी पुस्तकं तू काढतेस, पण ती वाचणार आहे का? आई, तुझा उत्साह इतका दांडगा असतो ना. मी सगळ्यांवर संस्कार करण्याचं कॉन्ट्रॅक्टच घेतलंय होलसेल मध्ये. आत्ताच्या पोरींच्या मध्ये नाही ग ते सगळं राहिलेलं. खरे. आता बघ ना, मी पणजी होणार म्हणून धुळीतून मी गर्भसंस्काराची पुस्तकं शोधते आणि तू? आता माझं काय आई? अगं गणपतीच्या आधी मी तुला सांगितलं होतं की मोनिकाच्या सगळ्या टेस्ट करून घे. केल्यास? आई हो अगं, पण आई मी पुण्याला गेले होते ना, आणि तुम्ही सगळेजण इथे बिझीच होता. आता उशीर का करते? नाही, मी आता उद्याच करते ग टेस्ट. हा, आणि मी काही विसरलेले नाहीये. तरी मी तुला सारखी आठवण करत राहणार आहे. हो. या हल्लीच्या मुलीनं काही सिरियसली घेतच नाहीत, म्हणून त्या मुलीवर मी लक्ष ठेवणार आहे. मला सगळे रिपोर्ट आणून दाखव. ठीक आहे. एकदा रिपोर्ट आले ना की मग महिना कुठला, डोहाळ जेवण कधी करायचं, बाळंत व्हायची तारीख काय, हे सगळं बरोबर कळेल मला. आई अगं, तिचं बाळणपण करायला तिचे आजी आजोबा आहेत ना. अगं गणपती झेपत नव्हता त्यांना. एवढं मोठं बाळणपण कसं झेपेल बाई? ती आपल्या विक्रांचं बाळ आहे. आपल्याला लक्ष नको का घालायला? आणि हे बघ, तू मला आता परत आठवण करून द्यायला सांगू नकोस. होय. घ्या चहा. ऐक. हाय आजी. हाय आजोबा. हाय. आलीस बाळा? चहा घेतेस? नाही नको, मी नंतर घेते. बर. काय आजोबा, काय चाललं होतं? अगं वाचत बसलो. 2 दिवस गणपतीच्या गडबडीत गेले ना मोनूच्या सासरी. आता एकदम खूप वेळ मिळाला असं वाटतंय. काय ग मनू, त्या मोनूच्या आजे सासूबाई जरा जास्तच कडक वाटतात नाही? हो, म्हणजे त्यांचं बारीक लक्ष असतं सगळीकडे. हो का? अहो तुम्ही पाहिलत का, त्यांची मुलं ना त्यांना अजून वचकून असतात असं वाटतं. आणि पूजेच्या वेळेला गीताताई तिथे नव्हत्या याचं मला आश्चर्यच वाटलं जरा. मनू, जावई आणि मोनाचं काही भांडण वगैरे झालंय का? काय आजोबा, असं का वाटलं तुम्हाला? का ते माहित नाही, पण त्यांच्यात अबोला आहे असं वाटलं. किंवा काहीतरी त्यांच्यात बिनसलं तर नाही ना असं वाटलं. नाही नाही आजोबा, तसं काही नाहीये. कशावरून? तुला नक्की काही माहित आहे का? नाही, पण नसणार तसं काही.
आणि आपल्या मोनूचं तरी वागणं धड कुठं आहे? पाहिलं ना इथे आल्यावर सुद्धा कशी चिडचिड करत होती ते. जावई सांभाळून घेतात हो तिला. पण ते दोघे आनंदात नाहीत असं का वाटलं मला? आजोबा चहा घ्या ना, थंड होतोय. आणि उगाच जास्त विचार करू नका तुम्ही. हो हो. हे सरक ना जरा. काय चाललं नाही, तुझं? ह्याच्यात नाही. अरे तू लहान मुलीसारखी मध्ये काय घुसतेस? मला तयार व्हायचं उशीर. अल्बम कशाला काढलायस तू? तुला उशीर होता ना. नाही, मला उशीर होतोय पण मला कळलं पाहिजे की बायकोनी लग्नाच्या वेळेच्या आठवणींचा हा असा अल्बम आत्ता का काढलाय? माझ्या एका नवीन मैत्रिणीला दाखवाय. नवीन मैत्रीण कोण? मोनिका. मोनिका. अरे आम्ही ना गप्पा मारत होतो तेव्हा मी तिला ना आपल्या लव्ह स्टोरी बद्दल सांगितलं. मग तिलाही उत्सुकता वाटायला लागली आपल्या ग्रुप बद्दल. आपण दोघं तेव्हा कसे दिसायचो, आपण म्हणजे माझ्याबद्दल. म्हणून हा अल्बम घेऊन चाललो. अच्छा 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 अच्छा. म्हणजे आता तुम्ही दोघी जणी बसून गॉसिप करणार हो ना? ते आमचं टॉप सिक्रेट. आले मोठी शाणी म्हणे ते आमचं टॉप सिक्रेट आहे. मी सांगू तुम्ही काय करणार? तू माझी तक्रार करणार आणि ती विक्रांची. सर येतंय काय तुम्हा बायकांना? म्हणजे म्हणजे टॉप काय 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 झालं? उशीर होतोय. अय, शपथ उशीर होतोय. जा पटकन फोटो दाखव तिला जा. ए मला नाही तुला. वा, चाल. ओके, दिस इज व्हेरी पुअर. मी ना माझे सिनियर आहेत ना डॉक्टर गोडबोले, त्यांना कन्सल्ट करते याविषयी आणि देन आय थिंक वी विल डिसाइड अबाउट इट. ओके. आईने पुन्हा आठवण केली टेस्टची. मी म्हटलं तिला उद्या करेन, उद्या कराव्याच लागतील. आईचा उत्साह इतका दांडगा आहे ना या वयात. खूप कौतुक आहे. विक्रांतचं बाळ आहे ना, त्यामुळे तिचं म्हणणं असं आहे की सगळ्या बाबतीत जातीने ती लक्ष घालणार आहे. सगळ्या टेस्टचे रिपोर्ट्स तिला कळलेच पाहिजेत. कठीण आहे. बघूया. बघूया काय, आता या बाबतीत आपल्याला काहीतरी ठोस पावलं उचलायलाच लागणार आहेत. ती गोष्ट टाळता येणार नाहीये. हाव गीता काकी. नाही म्हणजे मोहन काका तर हँडसम असतीलच, पण तुम्ही किती छान दिसताय. किती बारीक दिसताय आणि या फोटोमध्ये. अति बारीक आहे मी, अति. तुला माहितीये 11वीतला फोटो आहे हा. हट्ट करून फोटो सेशन करून घेतलं होतं मी. काय मस्त ग्रुप होता का आमचा. हे बघ आम्ही ना सगळे कोकणात गेलो होतो बीचवरती. धमाल केली होती, धमाल. ओ, तुम्हाला माहितीये काकी, मी सारखे फिरायचे लग्नाच्या आधी. हो आम्ही सतत पिकनिकवर जायचो माहितीये. माझी एक मैत्रीण होती, तिचं ना फार्म हाऊस होतं कर्जतला. आम्ही कधी तिकडे असायचो, कधी कुठे फिरायला जायचो. सारख्या पिकनिक. मी आणि माझ्या मैत्रिणीने खूप मजा केली माहितीये. लग्नाआधीचे ते दिवस ना वेगळेच असतात. फुल टू बिंदास नाही का. लग्नाआधी काकी, लग्नाआधीचे अंडरलाईन. लग्नानंतर गोष्टी थोड्याशा बदलून जातात ना. आता बघा ना, पिकनिकला जाता येत नाही मला. पिकनिकला काय मैत्रिणींना सुद्धा भेटता येत नाही. पण एका नवीन मैत्रिणीसोबत फिरायला जाऊ शकतेस तू. काय? नवीन मैत्रीण कुठे? कुठेही टाइमपास करायला, कुठेही. रिअली? हो. वाव. पण गीता काकी,
आजींना सांगून जावं लागेल ना आपल्याला. अरे हो, तो एक प्रॉब्लेम आहे ग. हम है तो क्या गम है. मी घेऊन जाईन तुला, मी सांगते त्यांना. रिली निघूया. चला. वाव, आय एम सो एक्साइटेड. हळू. सावकाश. बाहेर निघाल हो दोघीच? हो, ते सकाळपासून मोनिकाला सार्वजनिक गणपती बघायची खूप इच्छा होत होती, म्हणून म्हटलं जाऊन येऊया. अगं पण बाहेर केवढी गर्दी नि काय ते श्री. आई अहो, तिला घरातून बाहेर पडावं असं वाटत होतं, फ्रेश एअर मध्ये. हो हो की नाही मोनिका? आणि मी आहे ना तिच्यासोबत, नका काळजी करू तुम्ही. आजी, मला घरी बसून ना बोर होतंय. प्लीज. बरं जा, पण लवकर घरी परत या. जीवाला घोर लावू नका. नाही नाही, अगदी वेळेत परत येतो. थँक्यू आजी. मला खरं सांगू गीता काकी, लग्नानंतर इतक्या मोकळ्यापणाने पहिल्यांदा फिरते. खूप धमाल येते मला. म्हणजे आय थिंक लग्नानंतर हा पहिलाच चान्स असेल मला असा फिरायचा. हे बघ, आता धमाल करायची ठरवली ना, मग विचार नाही करायचा, कळलं? ऍब्सोल्युटली. एक मिनिट. रिक्षा रिक्षा कशी? थांबा काकी. दादा, बँड्रा जाओगे क्या? तो जाओ ना. सॉरी दादा, मजाक. मस्करी. इकडे सांग सर. जागाच नाही बसायला. इकडे बसूया. हो. इथं काकी, आम्ही कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा असंच घाबरवायचं सगळ्यांना. आपला सेल्फी काढूया. येस. आणि मी कशाला घाबरते शुकशुक केल्यानंतर? सेल्फी काढूया. सेल्फी. पाऊस. बघू. माई, माई, बोल नाण्या, कोणाची कंप्लेंट घेऊन आलाय? हे आज घरात सगळ्यांचा उपवास आहे काय? निर्जळी? का विचारतोय? स्वयंपाकघरात मला सगळा शुकशुकाट दिसला म्हणून विचारत होतो. जाऊन बघ, अलकेनी करून ठेवलं असेल सगळं. नाही म्हणजे बाकीच्या दोन्ही सुना दिसल्या नाहीत म्हणून म्हणालो मी. दोन्ही सुना मला विचारून बाहेर गेले आहेत, येतील. इतका वेळ? म्हणजे काही घरदार आहे की नाही? गणपती बघायला गेल्यात, हुंदडायला नाही. उगाच नांग्या काढू नकोस. जा. नाही पण माई, जा म्हटलं की जायचा, प्रतिप्रश्न करायचा नाही. जा. वाव, इतक्या दिवसांनंतर टपरीवरचा गरम गरम कटिंग चहा पिते मी. ऑल थँक्स टू यू. खरं तर नाही, अशी मिनी पिकनिक वगैरे झाली माझ्यासाठी. मोनिका, प्लीज मी तुला एक रिक्वेस्ट करू का?
बोला ना गीता काकी. तू मला आहो जाहो करणं बंद करशील प्लीज. बोला ना गीता काकी. असं म्हटल्यानंतर ना मला ज्येष्ठ नागरिक झाल्यासारखं वाटतं ग. गीता म्हण ना फक्त. हे बघ अब आता घरात नको म्हणूस, पण बाहेर गेल्यानंतर दिली. हो आता मैत्रिणीला आरे तुरेच करतात की नाही. ओके. अगं गीता. सॉरी काकी. काय यार मोनिका फ्लॉप करतेस तू माझा. सॉरी आत्ता पुरतं अरे तुरे करते. ओके आय विल वेट फॉर गीता. बस येस. ओके. दादा ग्लास इथे ठेवलेत हा. चला. मोनिका ते बघ काय. कुठे ते बघ ना. फेकते मागे लोक येतात. ते बघ अगं उजवीकडे चालले बघ. केवढं मोठं आहे बघ. शी माझ्याकडे ना जर का कॅमेरा असता ना तर मी आत्ता फोटो काढला असता. आत्ता चल 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 चल. अगं निघून जाईल. जरा 2 पाणीपुरी. पाणीपुरी हे नाव ऐकूनच माझ्या तोंडाला पाणी सुटतं गीता काकी. घे. तुला सांगते मी पाणीपुरीवरती ना जगू शकते. तुला माहितीये लग्नाच्या आधी ना मी आणि मोहन एकदा पाणीपुरी खायला गेलो होतो आणि मी इतक्या पुऱ्या खाल्ल्या की मोहन म्हणाला अरे देवा मला बकासुराशी लग्न करायला लागणार आहे की काय. विचार करायला पाहिजे. अरे की काय. तू विचार हवा तर मोहनला. किती वाजले ग. ही शपथ बराच उशीर झालाय. एखादा गणपती तरी बघायलाच हवं ग आपल्याला. चेअर्स करूया. Cheers. मी पाणीपुरीचं चिअर्स आयुष्यात पहिल्यांदा केलंय गीता काकी. एक सिक्रेट सांगतो तुला माहितीये मी ना ह्याच्या आधी एकदा खरं चेअर्स केलंय. खरंच. हे पण एकदाच त्याच्यानंतर नाही अजिबात. तुझं काय. मी आयुष्यात फक्त एकदा चिअर्स नाही केलंय, खूपदा केलंय. काय. आम्ही पिकनिकला जायचो ना तेव्हा आम्ही ड्रिंक्स करायचो. हो म्हणजे लिमिटमध्ये, कंट्रोलमध्ये, मजेपुरतं. कहाँ गए वो दिन यार. मॅडम हा. आता तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही. बिकॉज यू आर प्रेग्नेंट. गीता काकी तुम्हाला एक सिक्रेट सांगू. लवकर. लग्नाच्या आदल्या रात्री सुद्धा माझ्या मैत्रिणीने कोल्ड ड्रिंक मध्ये मला ड्रिंक मिक्स करून दिलं होतं. काय. येस. शपथ. ओ म्हणूनच सरप्राईज व्हायला काय झालं. म्हणूनच तुला लग्नाच्या दिवशी चक्कर येत होती. हा ती शपथ छुपी रुस्तम आहे जा. हो. अरे काय आता नीट चेअर्स करू. चेअर्स टू द अरायव्हिंग बेबी.